आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शिवसेना पदाधिकारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी युती झाली अथवा नाही तरी प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। अकोला येथे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या शिबिराला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार बच्चू कडू, माजी आमदार डॉक्टर राजन साळवी, शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया, विठ्ठल सराफ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्य मार्गदर्शन करताना प्रताप सरनाईक यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला। युती झाली किंवा नाही, प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची भक्कम ताकद उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर काम करावे, जनसंपर्क वाढवावा आणि संघटनात्मक बळकटी निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात शिबिराची सांगता झाली। युती झाली तरी आम्हाला लढायचं आहे, परंतु युती नाही झाली तरी सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचा धनुष्यबाण विजय कसा होईल याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। त्या माध्यमातून कामाला लागा असं आवाहन मला करतो।